हॅलो गाईज. तर स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. आता आपण MSBTचं 6 सेमिस्टर के स्कीमचा चॅप्टर ONS मधील 4था युनिट पाहत आहे. त्यात ओव्हरव्ह्यू ऑफ सॅटेलाइट सिस्टीम. त्याच्यातील 4.1 आपण आज कव्हर करणार आहे पूर्ण. त्यात आपण पाहणार आहे ब्लॉक डायग्राम ऑफ सॅटेलाइट कम्युनिकेशन सिस्टीम, अर्थ सेगमेंट आणि डिफरंट टाईपचे सॅटेलाइट्स आणि फ्रिक्वेन्सी अलोकेशन फॉर सॅटेलाइट सर्व्हिसेस आणि सॅटेलाइटचे फ्रिक्वेन्सी बँड्स काही पाहणार आहे. Now this is the block diagram of the satellite communication. You know the about satellite communication. Satellite communication म्हणजे काय असतं? एक ट्रान्समिटिंग, हा झाला ट्रान्समिटिंग आणि हा झाला रिसिविंग अर्थ स्टेशन. हा युजर आणि हा रिसिविंग युजर पाठवतो अर्थ स्टेशनच्या थ्रू सॅटेलाइटला सिग्नल जातो आणि नंतर सॅटेलाइटच्या थ्रू जो जिकडे जायचा आहे त्या रिसिव्हर साईडला अर्थ स्टेशनला तो सिग्नल जातो. नंतर तो त्या स्पेसिफिक युजरपर्यंत जातो. इथं टेरेस्ट्रियल इंटरफेस म्हणजे हे जे आहे ते अर्थवरती अर्थचा भाग आहे आणि हे जे स्पेसमध्ये येतं सॅटेलाइट आहे ते. ही एक बेसिक ब्लॉक डायग्राम आहे. आता त्याचं एक्सप्लेनेशन पाहूया आपण. आता इथे त्याचे 3 पार्ट्स आहेत. अर्थ स्टेशन जो की ट्रान्समिटिंग साईडला आहे, ज्यात की युजर व्हॉइस, टीव्ही, इंटरनेट डेटा काही असेल ते पाठवतोय. इनकोडर तो डाटा डिजिटल फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो. मॉड्युलेट करतो कॅरियर सिग्नल ऍड करून. आणि अप कन्व्हर्टरच्या थ्रू अपलिंक फ्रिक्वेन्सी वापरून हाय पॉवर एम्प्लिफायर वापरून सिग्नलला स्ट्रेंथ दिली जाते आणि अँटिनाच्या थ्रू तो सिग्नल आहे तो सॅटेलाइटकडे पाठवला जातो. फंक्शन सेंड द सिग्नल. ह्याचं मेन फंक्शन काय आहे तर सेंड्स द सिग्नल फ्रॉम द अर्थ टू स्पेस. आता आपण ह्याचं फंक्शन पाहिलं की इथून डेटा इथे जातो अर्थकडून. ह्याचं मेन फंक्शन आहे अर्थकडून सॅटेलाइटकडे स्पेसमध्ये जातो. आता हा सॅटेलाइट आहे त्याचं फंक्शन आपण पाहूया. त्यालाच म्हणलं जातं स्पेस सेगमेंट. दिस इज अ रिपीटर इन स्पेस. तो एक रिपीटर म्हणून ऍक्ट करतो. त्याच्यात ट्रान्सपॉन्डर हा त्याचा मेन ब्लॉक आहे. ट्रान्सपॉन्डरच्या आतमध्ये अँटिना असेल, LNA असेल, फ्रिक्वेन्सी कन्व्हर्टर असेल, पॉवर एम्प्लिफायर असेल आणि रिट्रान्समिटिंग अँटिना असेल. जो की अँटिनाचं काम आहे रिसीव्ह करायचं जी अपलिंक सिग्नल आलेला आहे तो. स्पेस वायरलेसली जात असल्यामुळे त्यात नॉईज काही ऍड होतात. सो तो जो वीक सिग्नल असेल त्याला स्ट्रेंथ देण्याचं काम LNA करतो. नंतर फ्रिक्वेन्सी जी अपलिंक फ्रिक्वेन्सी असती त्याला डाऊनलिंक फ्रिक्वेन्सीमध्ये कन्वर्ट करणं. डाऊनलिंक इन द सेन्स इथून वरती जाते ती झाली अपलिंक आणि जेव्हा सॅटेलाइट कडून खाली येते ती फ्रिक्वेन्सी आहे डाऊनलिंक. त्यामध्ये चेंज करते फ्रिक्वेन्सी कन्व्हर्टर. पॉवर एम्प्लिफायर ते बुस्ट द सिग्नल आणि ट्रान्समिटिंग अँटिना सेंड इट बॅक टू द अर्थ. मेन फंक्शन काय आहे तर रिसीव्ह सिग्नल, एम्प्लिफाय इट, चेंजेस फ्रिक्वेन्सी आणि सेंड इट बॅक टू द अर्थ. आता ह्याचं फंक्शन सेम ह्याच्यासारखंच आहे. जसं की तुम्ही पाहू शकता इथे जो अर्थ स्टेशन आहे तो रिसीव्ह करतोय, डिमॉड्युलेट करतोय, डिकोड करतोय. जो डिजिटल सिग्नल आहे तो अॅनालॉग मध्ये युजरला ऍज इट इज सिग्नल हा हे करतोय. मेन फंक्शन याचं आहे की सॅटेलाइट टू अर्थ ट्रान्समिशन. नाव वी सी द अर्थ सेगमेंट काय आहे. अर्थ सेगमेंट काय आहे. अर्थ सेगमेंट म्हणजे हा अख्खा पार्ट मीन्स अर्थ सेगमेंट. आता अर्थ सेगमेंट पाहूया. इज अ पार्ट ऑफ अ सॅटेलाइट कम्युनिकेशन सिस्टीम. जो पार्ट या सिस्टीमचा पृथ्वीवरती आहे, अर्थवरती आहे, तो आहे अर्थ सेगमेंट. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर सेंडिंग अँड रिसिव्हिंग. जो सेंड करतोय आणि रिसीव्ह करतोय हा अख्खा पार्ट आहे तो अर्थ सेगमेंट आहे. इट इन्क्लूड ग्राउंड बेस इक्विपमेंट अँड स्टेशन्स. जे सगळे ग्राउंड बेस इक्विपमेंट्स आहेत आणि स्टेशन आहेत ते यात इन्क्लूड होतात. आणि मेन फंक्शन अर्थ सेगमेंटचं काय आहे तर ट्रान्समिट करायचा सिग्नल सॅटेलाइटला म्हणजेच अपलिंक आणि रिसीव्ह करायचा सॅटेलाइट कडून म्हणजेच डाऊनलिंक. प्रोसेस अँड कन्वर्ट सिग्नल फॉर अ युजर.
युजरसाठी तो सिग्नल प्रोसेस करायचा, कन्वर्ट करायचा, ते ही अर्थ सेगमेंटचं आहे. दॅट्स मीन्स मॉड्युलेशन, डिमॉड्युलेशन, डिकोड, इनकोड. कंट्रोल आणि मॉनिटर पण जो करतो आपण स्टेशनवरून, अर्थ स्टेशनवरून, ते पण अर्थ सेगमेंटचंच फंक्शन आहे. आपण पाहिलेलं आहे आता अर्थ सेगमेंट. आता आपण यातलं पाहिलेले आहे, ब्लॉक डायग्राम पाहिलेली आहे, अर्थ सेगमेंट पाहिलेला. नाव वी सी द डिफरंट टाइप ऑफ सॅटेलाइट्स. तिथं आपण 4 प्रकारचे सॅटेलाइट पाहणार आहे. पहिला जो पाहणार आहे तो आहे ऍक्टिव्ह सॅटेलाइट. ऍक्टिव्ह नावातच आहे की तो ऍक्टिव्ह सॅटेलाइट मीन्स दिस सॅटेलाइट वर्क ऑन इनकमिंग सिग्नल. तो सॅटेलाइट इनकमिंग सिग्नल वरती वर्क करतो. वर्किंग काय आहे त्याचं, तर रिसिव्ह करायचा, हा रिसिव्ह केला सिग्नल, आणि तो सिग्नल ॲम्प्लिफाय करायचा, त्याची फ्रिक्वेन्सी चेंज करायची, म्हणजेच अपलिंक फ्रिक्वेन्सी टू डाऊनलिंक फ्रिक्वेन्सी करायची, आणि ती आहे तो रिट्रान्समिट करायचा बॅक टू अर्थ. याचं फंक्शन आहे. की पॉइंट काय आहे ह्यात, तर दे हॅव ऑनबोर्ड इलेक्ट्रॉन, त्यात ट्रान्सपॉन्डर प्रेझेंट असतो. ऍक्टिव्ह सॅटेलाइट हॅव ट्रान्सपॉन्डर. ऍक्टिव्ह सॅटेलाइट हॅव ट्रान्सपॉन्डर. एक्झाम्पल काय आहे, कम्युनिकेशन सॅटेलाइट जसं की टीव्ही, इंटरनेट सॅटेलाइट असतात, त्यात आपण ऍक्टिव्ह सॅटेलाइट वापरतो. ऍडव्हान्टेज काय भेटते ह्याचा आपल्याला, तर एक स्ट्रॉंग आणि क्लिअर सिग्नल भेटतो, का तर इथं ट्रान्सपॉन्डरच्या थ्रू तो ॲम्प्लिफाय केलेला असतो. आता पाहूया आपण पॅसिव्ह. पॅसिव्ह सॅटेलाइट. पॅसिव्ह सॅटेलाइटचं वर्किंग हे खूप सोपं आहे. पॅसिव्ह सॅटेलाइट, दिस सॅटेलाइट आर व्हेरी सिम्पल. डू नॉट ॲम्प्लिफाय, तो सिग्नल ॲम्प्लिफाय करत नाही, जस्ट तो रिसिव्ह करतो आणि तो जस्ट रिफ्लेक्ट करून देतो सिग्नल. रिफ्लेक्ट सिग्नल बॅक टू अर्थ, अर्थच्या दिशेने तो सिग्नल रिफ्लेक्ट करतो. दे ऍक्ट लाईक अ मिरर, मिरर सारखा स्पेसमध्ये तो ऍक्ट करतो. त्याच्यात ट्रान्सपॉन्डर नसतो, तो पॅसिव्ह आहे. अर्ली सॅटेलाइट्स लाईक इको सॅटेलाइट्स याचं एक्झाम्पल आहे. पॅसिव्ह सॅटेलाइटचं एक्झाम्पल इको सॅटेलाइट. पण याचं डिसएडव्हान्टेज काय आहे, तर वीक सिग्नल असतात, नॉट मच, जो की पॅसिव्ह सॅटेलाइट आजच्या जनरेशनमध्ये वापरला जात नाहीये, का तर स्कॅटर्ड होतात सिग्नल, लॉस्ट होतात त्याच्यामुळे. नाव वी सी द जिओ सॅटेलाइट्स, जिओ स्टेशनरी सॅटेलाइट्स. दिस सॅटेलाइट्स आर फिक्स ओव्हर अ वन पॉइंट. ती एका पॉइंटला सॅटेलाइट फिक्स असतात. ऑर्बिट, त्याचं ऑर्बिट कोणत्या ऑर्बिटमध्ये ते प्रेझेंट असतात, तर ते सॅटेलाइट प्रेझेंट असतात जिओ स्टेशनरी ऑर्बिटमध्ये. आता याचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहूया. याची हाईट आहे अप्रॉक्स 35,000 किलोमीटर अबाव द अर्थ. अर्थ पासून 35,786 किलोमीटर्स अबाव आहे अर्थ पासून त्याची सॅटेलाइटची हाईट. मूव्ह इन सेम डायरेक्शन, जशी अर्थ रोटेट होते, अर्थ समजा ह्या साईडला रोटेट होते, तर सॅटेलाइट पण ह्या साईडला रोटेट होत आहे. त्याचा पण टाइम पिरियड फिक्स आहे, 24 hours. अपियर स्टेशनरी फ्रॉम द अर्थ, तो अर्थ सोबतच रोटेट झाल्यामुळे तो एकाच जागेला आपल्याला एका फिक्स पॉइंटला अपियर होतो, म्हणजे दिसतो. आपण जेव्हा पृथ्वीवरून पाहतो तेव्हा तो एकाच फिक्स पॉइंटला फिक्स होतो, का तर सॅटेलाइटचा टाइम पिरियड सुद्धा 24 hours आहे म्हणून. आता याचे की पॉइंट्स, ऑलवेज स्टे अबाउट द सेम लोकेशन. ह्याचं की पॉइंट आहे की हा सेम लोकेशनला असतो, अपियर होतो. आणि हा कुठं वापरला जातो, टीव्ही ब्रॉडकास्टिंग मध्ये, वेदर फॉरकास्टिंग मध्ये, कम्युनिकेशन सिस्टीम्स मध्ये हा वाईडली वापरला जातो. याची हाईट 35,000 अप्रॉक्स, आणि जिओ सॅटेलाइट जे की जिओ ऑर्बिटमध्ये असतात. नाव वी सी द लास्ट सॅटेलाइट ऑफ द अवर सिलेबस, जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट. आता हा कसा आहे, ऑल्सो रिलेटेड टू जिओ सिंक्रोनस ऑर्बिट. हा जिओ सिंक्रोनस ऑर्बिटमध्येच असतो. याचा पण टाइम पिरियड 24 hours आहे. बट मे हॅव टिल्ड ऑर इलिप्टिकल, बट त्याचा ऑर्बिट इलिप्टिकल असू शकतो. डज नॉट स्टे ओव्हर वन, आणि हा एका फिक्स पॉइंटला नसतो, तो 8 फिगर पाथ मधले, स्काय मधले जे 8 फिगर 8 पाथ आहेत त्याच्यात मूव्ह करतो. ह्याचं की डिफरन्स काय, तर हा फिक्स पोझिशनला आहे. जिओ सिंक्रोनस मध्ये काय आहे, सेम टाइम पिरियड बट मुव्हिंग इन पोझिशन. इट इज नॉट ॲट फिक्स पोझिशन, इट इज इन मुव्हिंग पोझिशन. इट इज सेम ॲज द geostationary satellite. Simple way to remember, geostationary is a fix, no movement in sky, आणि geosynchronous same time but move. आता हा जो टेबल आहे तो IMP टेबल आहे एक्झामसाठी, जो की पास्ट इयर मध्ये विचारलेला आहे.
जिओ स्टेशनरी ऑर्बिट्स आणि जिओ सिंक्रोनस ऑर्बिट मधील कंपॅरिझन किंवा डिफरन्स. आता आपण पाहूया. शेप ऑफ ऑर्बिट, जिओ स्टेशनरीचा सर्क्युलर आहे, जिओ सिंक्रोनसचा इलिप्टिकल नॉन सर्क्युलर आहे. नंतर प्लेन ऑफ द ऑर्बिट, इक्वेटोरियल प्लेन आहे आणि ह्याचा इन्क्लाइन्ड टू द इक्वेटोरियल प्लेन आहे. नंतर अँगल ऑफ इन्क्लायनेशन 0 आहे का तर ह्यात नॉन झिरो आहे. अपीअरन्स फ्रॉम एनी पॉइंट ऑफ द अर्थ वरून बघितल्यावरती द सॅटेलाइट ऑर्बिट ॲपर टू बी स्टेशनरी, एकाच जागेवर दिसतो. अ सॅटेलाइट इन दिस प्लेन ॲपर्स टू बी ऑसिलेटिंग मध्ये दिसतो जिओसिंक्रोनस. पिरियड फॉर वन रिव्हॉल्युशन एक्झॅक्टली सेम ॲज दॅट द अर्थ रिव्हॉल्युशन टाइम, ह्याचा 24 तासच असतो आणि ह्याचा पण 24 हवर्सच आहे. नंबर ऑफ ऑर्बिट्स किती आहे? देअर इज ओनली वन जिओस्टेशनरी ऑर्बिट, ह्याचं जिओस्टेशनरी ऑर्बिट आहे. देअर कॅन बी मेनी जिओसिंक्रोनस ऑर्बिट असू शकतात. हे याचं IMP आहे एक्झामसाठी. नोट. आता आपण याच्यातील पॉइंट पाहिलेले आहेत. एक मिनिट. आपण ब्लॉक डायग्राम पाहिली, अर्थ सेगमेंट पाहिला, डिफरंट टाईपचे सॅटेलाइट पाहिलेले आहेत. आता आपण पाहूया फ्रिक्वेन्सी अलोकेशन फॉर अ डिफरंट सॅटेलाइट अँड डाउनलिंक लास्ट पॉइंट अँड देअर बँड्स. आता द सॅटेलाइट कम्युनिकेशन यूज डिफरंट फ्रिक्वेन्सी रेंज ही सॅटेलाइट कम्युनिकेशन मध्ये वापरली जाते. कशासाठी? तर सेंडिंग आणि रिसिव्हिंग सिग्नल टू अवॉइड इंटरफरन्स अवॉइड करण्यासाठी, सेंड आणि रिसिव्ह करण्यासाठी डिफरंट फ्रिक्वेन्सी रेंज वापरतो. म्हणजेच अपलिंक आणि डाऊनलिंक. आता अपलिंक फ्रिक्वेन्सी फर्स्ट पाहूया आपण. सिग्नल सेंड फ्रॉम अर्थ, अपलिंक म्हणजे अर्थ कडून सॅटेलाइटकडे. यूज हायर फ्रिक्वेन्सी, आणि ती अपलिंक जी असते ती कायम हायर असते. रिझन, हायर फ्रिक्वेन्सी हेल्प टू बेटर ट्रान्समिशनसाठी हायर फ्रिक्वेन्सी हेल्प करते, म्हणून आपण कायम हायर फ्रिक्वेन्सी अपलिंकसाठी वापरतो. आणि आता डाऊनलिंक फ्रिक्वेन्सी सिग्नल सेंड फ्रॉम सॅटेलाइट टू अर्थ, सॅटेलाइट कडून खाली सिग्नल येतो अर्थकडे म्हणजे डाऊनलिंक. आणि ती जी असते ती अपलिंकच्या कंपॅरिझन मध्ये लोअर फ्रिक्वेन्सी असते. रिझन काय आहे त्याचं? लोअर फ्रिक्वेन्सी रिड्यूस सिग्नल लॉस ड्यू टू ॲटमॉस्फिअर. जेव्हा लो फ्रिक्वेन्सी असल्यामुळे सिग्नल लॉस जो आहे, ॲटमॉस्फिअरमुळे जो सिग्नल लॉस होतो तो कमी होतो जेव्हा आपण लो फ्रिक्वेन्सी वापरतो. आता की पॉइंट काय आहे याचा? तर अपलिंक फ्रिक्वेन्सी ऑलवेज हायर दॅन डाऊनलिंक. हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे, नोट इट. एक्झाम्पल, अपलिंक फ्रिक्वेन्सी ही जनरली अप्रॉक्स 6 GHz असते आणि डाऊनलिंक जी असते ती 4 GHzच्या अप्रॉक्स असते. आणि का असते? तर दे अवॉइड मिक्सिंग ऑफ सिग्नल, मिक्स सिग्नल होऊ नयेत एकाच फ्रिक्वेन्सीचे घेतल्यानंतर म्हणून. नाव नेक्स्ट, सॅटेलाइट फ्रिक्वेन्सी बँड आपण बघूया. आता इथे आपण डिफरंट टाईपचे बँड वापरलेत. एल बँड असेल, एस बँड असेल, सी बँड असेल, एक्स बँड असेल, क्यू बँड असेल आणि का बँड असेल. आता एल बँडची फ्रिक्वेन्सी आहे 1 ते 2 GHz, सगळ्या फ्रिक्वेन्सी ह्या GHz मध्ये आहेत. नंतर एस बँडची आहे 2 ते 4 GHz. नंतर सी बँडची आहे 4 ते 8 GHz. नंतर एक्स बँडची आहे 8 ते 12 GHz. नंतर क्यू बँडची आहे 12 ते 18 GHz आणि का बँडची सर्वात जास्त 18 ते 40 GHz. इथे 26 ते 40 लिहिलं तरी चालेल. 26 ते 40 GHz. काही काही पुस्तकामध्ये 26 आहे. ऍप्लिकेशन, GPS मॉड्यूलमध्ये एल बँड वापरतो आपण किंवा मोबाईलमध्ये. नंतर यस कशासाठी वापरतो? यस बँड वेदर कम्युनिकेशनसाठी वापरतो. सी बँड वापरतो आपण TV आणि सॅटेलाइट लिंकसाठी. एक्स बँड वापरतो आपण मिलिटरीसाठी. क्यू बँड वापरतो DTH आणि ब्रॉडकास्टिंगसाठी. आणि का बँड सर्वात हाय स्पीड इंटरनेटसाठी आपण वापरतो. आता जनरली ह्यातील मेन 3 फ्रिक्वेन्सी कोणत्या? सी बँड, क्यू बँड आणि का बँड. हे 3 बँड जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. एक्झामच्या ह्याच्या फ्रिक्वेन्सी विचारू शकतात, ह्या तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याचे एक्झाम्पल पण. ओके, हा होता आजचा व्हिडिओ. आय होप की तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाला असाव्यात. फ्रिक्वेन्सी बँड आपण सांगितलेले आहेत, इम्पॉर्टंट बँड पण सांगितलेले आहेत, फ्रिक्वेन्सी अलोकेशन कसं असतं ते पण सांगितलेलं आहे, अपलिंक डाऊनलिंक. नंतर आपण सॅटेलाइट, डिफरंट टाईपचे सॅटेलाइट पण पाहिले, ऍक्टिव्ह, पॅसिव्ह, जिओ स्टेशनरी आणि जिओ सिंक्रोन, त्यांचं कंपॅरिझनही पाहिलेलं आहे.
आणि आपण ब्लॉक डायग्रामही पाहिलेली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.